नमस्कार मित्रांनो, मी मेहुल मेस्त्री प्रवासी मेहुल या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पुणे येथे प्रवास करणार आहोत। पुणे येथे सगळेच प्रवास करतात, पण आपण का चाललोय याचं कारणच टोटली वेगळं आहे। खरं तर आपण अशा ठिकाणाला भेट देणार आहोत ज्या ठिकाणाला 99% लोकांनी अजूनपर्यंत भेट दिलेली नाही आहे। स्पेशली महाराष्ट्रीयन लोकांनी तरी अजूनपर्यंत भेट दिलेली नाही आहे आणि निदान या ठिकाणाला महाराष्ट्रीयन मराठी बांधवांनी तरी भेट देणं अत्यंत गरजेचं आहे। कुठे आहे हे ठिकाण, कसं जायचं आहे, किती खर्च येणार आहे, ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्यासोबत घंटी दाबायलाही विसरू नका। पाहूया पुढचा प्रवास। दहिसर ते दादर हा प्रवास लोकल ट्रेनने झाल्यानंतर दादरहून पुण्यासाठी 12127 मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस या ट्रेनने प्रवास होणार आहे। C2 3536 अशा 2 सीट आपल्या बुकड आहेत। माझ्यासोबत माझा मित्र मयुरेश बालव असणार आहे। त्याच्या चॅनलचं नाव आहे घुमक्कड मयुरेश। हिंदीमध्ये ही व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ बघा। या प्रवासाची सगळी मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। ट्रेनच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि काय प्रॉब्लेम नाही। अमेनिटीज मध्ये बघायला गेलं तर चार्जिंग सॉकेट इकडे दिलेलं आहे, इथे सुद्धा चार्जिंग सॉकेट आहे आणि हा इथे मस्त टेबल माझ्या समोर बसला तो आपला घुमक्कड मयुरेश। इथे मोबाईल ठेवायला सुद्धा जागा आहे, रॅक आहे, लाईट्स आहे। एनीवेज डब्याची क्लिनिंग ठीक आहे, कुशन्स आर नाईस, रिक्लाइन वगैरे सगळं दिलेलं आहे इथे। सो बघूया रिक्लाइन करेल आपण। ठीक आहे, गाडी एवढी म्हणजे क्लिनिंग वगैरे सगळं ओके आहे। स्पीड किती आहे आणि टायमात पोहोचते की नाही सगळं आता आपण पुढे पाहणार आहोत। काही खायला प्यायला भेटलं तर बघूया आणि मग खात पीत मजा करा सगळं। दादरहून आपली गाडी निघाली, पुढचा स्टॉप ठाणे असणार। ठाण्यानंतर कर्जतला टेक्निकल हॉल्ट आहे, कल्याणला ही गाडी थांबत नाही आणि कर्जत नंतर टेक्निकल हॉल्ट घेतल्यानंतर 5 मिनिटात टेक्निकल हॉल्ट असतो। बँकेला लावायचे असतात, मागे 2 इंजिन लागतात। घाट चढणार आहे, घाट चढण्यासाठी त्या 2 इंजिनची गरज असते। लोणावळ्याला गाडी पोहोचल्यानंतर ते 2 इंजिन काढल्याचा लोणावळ्याला स्टॉप आहे आणि लोणावळ्याला पोहोचल्यानंतर मग पुढचा स्टॉप शिवाजीनगर आणि मग पुणे 10 वाजेपर्यंत आपली गाडी पुण्याला पोहोचणार असं टाइम टेबल सांगते। आता बघूया पुढे काय होतं ते। गाडी ऑलरेडी 10 मिनिटं लेट चालू आहे आणि मे बी आता थोडीशी स्पीड पकडत आहे। क्लिनिंग बघा तुम्ही, वॉशरूम वगैरे मध्ये मी आता जाऊन आलो, वॉशरूम इज नॉट ॲज क्लीन ॲज म्हणजे आपल्याला जे हवं असतं त्याप्रमाणे क्लीन नाही आहे। डब्याची दुरावस्था म्हणजे त्या साईडला जो दरवाजा आहे ऑटोमॅटिक तुला खेचावा लागतो, बट खेचून झाल्यानंतर तो दरवाजा अर्धवट बंद होतो। म्हणजे टेक्निकली बघायला मेंटेनन्स प्रॉपर केलेलं नाही आहे याला, राईट। प्रॉपर मेंटेनन्स वगैरे केला असता तर बरं झालं असतं। रेल्वेला माझी विनंती आहे की जर एखादा AC मधनं सीटमधनं प्रवास करतो या क्लासमधनं किंवा AC मधनं प्रवास करतो त्यांनी ॲटलिस्ट थोडी क्लिनिंग मेंटेनन्स वगैरे ठेवावा। बाकी गाडीचा स्पीड बघा,
अशी आपण ट्रेनमध्ये ब्रेकफास्ट ऑर्डर केला होता. ब्रेकफास्ट ऑमलेट ऑर्डर केला आहे. सो लेट्स टेस्ट इट. आणि मी काही का फूडी नाही आहे, बट आमचा पार्टनर ब्लॉगर जो आहे तो खूप फूडी आहे. सो टेस्ट करून तो सांगेल. टेस्ट इट. ओपन कर. ₹50 per bread omelette. Good? Bad? Worth? ओके. सो महेश म्हणाला आहे की वर्थ आहे. सो लेट्स ट्राय. लेट्स ईट इट. बघूया कसं लागतं, टेस्ट कशी आहे. इतकं ऑइली आहे ना की मला वाटते ह्याच्यामध्ये तर 10 वडे तळून होतील आरामात. टेस्ट वाइज ठीक है. पोट भरने के हिसाब ठीक है. कर्जस्थानकावरती आपण आलो आहे. इथे टेक्निकल हॉल्ट आहे. सो आता आपल्या गाडीला ट्रेन आहे, ट्रेनला हे बँकर लोकोमोटिव्ह इथे लागतं. घाट चढण्यासाठी हे इंजिन हेल्प करतं. सो असे 2 किंवा 3 बँकर लोकोमोटिव्ह एक्स्ट्रा इंजिन आपल्या गाडीला लागतं. हळूहळू आपल्या गाडीकडे या संपूर्ण प्रोसेसला 5 मिनिटं लागतील. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राला मिळालेली दुसऱ्याकडून एक देणगी.
रॅली बघायला पावणे 9 वाजले. इथून एखादा पडला तर डायरेक्ट खाली. What a view, yaar. आणि लोणावळा का गाड़ी अप्रोच करते हैं.
डिटॅचमेंट. गाडी इथे फक्त 2 मिनिट गाडी थांबणार आहे. 2 मिनिटामध्ये लोणावळ्याबद्दल सांगायचं झालं, लोणावळा एक असं हिल स्टेशन आहे, ज्या हिल स्टेशन महाराष्ट्राच्या बाहेरून पण या हिल स्टेशनला लोक विजिट करायला येतात. या लोणावळ्याची खासियत अशी आहे की इथे तुम्हाला गड किल्ल्यापासून ते वेगवेगळ्या पर्वतरांगा असो, नंतर मग मंदिरे असो, नाहीतर मग कॅम्पिंग असो, इथे अनेक विलाज आहेत, अनेक रिसॉर्ट्स आहेत जे तुम्ही स्टे करू शकता. वॉटरफॉल पासून ते नदीपर्यंत या ठिकाणी सगळं पाहायला मिळतं. जंक्शनला आता आपली गाडी आलेली आहे. हाटिया पुणे एक्सप्रेस. तर अशा प्रकारे पुणे इथे आपण पोहोचलेलो आहोत आणि आता पुण्याला पुढचा प्रवास जो काय असेल तो सेकंड पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. फर्स्ट पार्ट आपण इथे एंड करतोय. पुण्याला सेकंड पार्ट आणि जे काही फिरणार आहे, जे काही खाणार, ज्या हॉटेलमध्ये राहणार, त्या सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडली असेल, जे काही गोष्टी आवडली तर कमेंट करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.